नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः। विष्णवे नमः। मधुसूदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः। ऋषिकेशाय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। संकर्षणाय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। अनिरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। अधोक्षजाय नमः। नारसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। उपेन्द्राय नमः। हरये नमः। श्रीकृष्णाय नमः। वर्धमूर्ते श्रीमन्महागणाधिपते नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। शचीपुरेन्द्राभ्यां नमः। उमामहेश्वराभ्यां नमः। मातापितृभ्यां नमः। तत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। विघ्नमस्तु। अद्य पूर्वोच्चारित वर्तमाने वंगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम मन आत्मनः सकलशास्त्रश्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं श्री अधिकमास प्रीत्यर्थम अधिकमास महात्मग्रंथ चनमहं करिष्ये। आता पाणी सोडा आणि गंध फुल घाला. गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरलमदजलनिवहौ भ्रमर कुलानिकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करस्प्रभृतिभिर्देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। बजरंगबली की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गणेशाय नमः। वाल्मिकी म्हणे दृढधन्व्या लागुन चित्त द्यावे श्रवणी आपण हरिणे अप्सरा शाप विमोचन लक्ष्मी लागुन कथिले जे। ते ऐकुने ते शिराब्धे सुता म्हणे हो स्वामी भगवंता तुम्ही अप्सरोद्धार कथा मज तत्वता कथिलीत।
आता अधिक मास स्नानाचे फळ पुनरपि मज सांगा सकळ ऐसे ऐकोनिया तमाल नीळ बोले तत्काळ ऐका ते. हे प्राणप्रिय क्षिरोद कुमारी, जो अधिक मासी नित्य स्नान करी तयाच्या सर्व पापांची भुरी होते निर्धारी तत्काळ. आणि तो कदा न होय कष्टी यमपुरय न पडये तयाच्या दृष्टी सर्व कार्ये साधती सृष्टी तया मनसृष्टी ही होय. जो करी अधिक मास स्नान तया सर्व देव होती प्रसन्न आणि तेने सर्व तीर्थावा गाहन केले ऐसे ही होतसे. सूर्योदयी अधिक मासी जो विधियुक्त करी स्नानासी द्वादश मास स्नानाचे त्यासी फळ लाभते निसंशय. जो भक्तीने हरितृष्ट्यर्थ मलिमलुच स्नान करीतो सतत तया तीर्थ स्नान जनित फल यथार्थ लाभते. अधिक मासी गंगोदक स्नान सर्वार्थ कामद होय म्हणून अनेकविध प्रयत्न करून तेची सकाळी आचरावे. ज्या ज्या देवाच्या तृष्ट्यर्थ साचे ज्या ज्या काळी स्नान करावयाचे ते एक करिता अधिक मासींचे सकळ देव संतोषती. अधिक मासी प्रयागी स्नान करून माधवाचे घेता दर्शन सकळ पापे दग्ध होऊन मम सालोक्य लाभते. अनंत पापे केली असत तरी अधिक मास स्नानेंची त्वरित त्या पूर्ण पापांपासून मुक्त होती जाण निश्चये. अधिक मासा माझी नरी स्नान करिता सरस्वती निरी सहस्र जन्मींची पापे करी सहस्र वाटा पळतात. चंद्र सूर्य ग्रहण समयी कोटी गोदानांचे जे पुण्य होई तेची अधिक मासे शुद्धोदका ठाई स्नान करिता पाविजेल. कुरुक्षेत्रादी तीर्थी सतत स्नान करिता जे फल प्राप्त आणि लक्ष विप्रा तृप्तीपर्यंत सुभोजन देता पुण्यजे तेची अधिक मास स्नानेंसी प्राप्त होय मानवासी. आणि घृत मधुपाय सान्नींसी पितरांसी तर्पिलेसे होय. मलिमलोच स्नान पुण्याने देवत्व लाभले देवांकारणे तैसेची ऋषी देवर्षियाणे विमल झाले सकळही. लक्ष्मी मातेचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न मागच्या अध्यायांमध्ये आपण बघितलेत. अधिक मासाचं महात्म्य आणखी सांगा आणखी सांगा आणखी ऐकण्याची अनिवार्य इच्छा लक्ष्मी मातेला होते. आणि विष्णू साक्षात श्रीहरी या अधिक मासाचं महात्म्य सांगतायत. या मासामध्ये केलेल्या स्नानाचं पुण्य एका ओळीत सांगतायत. म्हणतात देवत्व लाभले देवांकारणे. या देवांना जे देवत्व लाभलेलं आहे ते या मल मासामध्ये या पुरुषोत्तम मासामध्ये स्नान केल्यामुळे. विधिवत स्नान नाहीतर आपण रोजच स्नान करतो. जो महामूर्ख मानव कोण अधिक मासी न करे स्नान तो घोर संसार नरकांतून मुक्त न होय कदापि. आणि त्याचे ते जन्म वृथा होय भूभारार्थची सर्वथा तेथे दंभेही स्नान करिता मुक्ती होता येतसे. जो अधिक मास स्नान न करी त्याचा धरेसी भार होय जापरी. तैसा वृक्ष नद्या आणि गिरी यांचाही होत नाही पाम. जे मदभक्तीने अधिक मासी स्नान करीती विनयेसी सर्व तीर्थफल स्नान त्यांसी इह परलोकी लाभते. आणि शिवादि देव संपूर्ण सदा तयासी राहती प्रसन्न म्हणून सर्वी सर्वदा जाण अधिक मास स्नान करावे. यज्ञयागादिकेन श्रमता आपणा मुनींची यावी योग्यता ऐसे भाविती जयी सर्वथा अधिक मास स्नान करावे. नाना यज्ञ गृह्याग्नी आणि इष्टपूर्तादी केल्या वाचुनी जे स्वर्गास इच्छिती तयांनी अधिक मास स्नान करावे. गोभूतीतील वस्त्रे सुवर्ण आणि अन्नादी दाणे दिल्याविण स्वर्गासी इच्छिती तई जाण अधिक मास स्नान करावे. कृच्छ चांद्रयाणादी व्रतांनी स्वतनू शोषिल्या वाचुनी स्वर्लोकवास इच्छिती तयांनी अधिक मास स्नान करावे. वैशाखी तपचैत्री होम कार्तिक मासी दान धर्म तैसे एकमासी एक एक कर्म फलद उत्तम कथिलेसे. आणि अधिक मासी तो अनुदिनी होम तपदान ही तिन्ही विशेष फलद आहेत म्हणून सकळ पुराणी कथिलेसे. दानी तपिड अतिथी भक्त यांसी ज्या सद्गती प्राप्त होत त्याच अधिक मास स्नान कर्त्यांप्रत होती प्राप्त इंदिरे. अन्य पुण्ये करुणी बहुवस जरी पावला देव लोकास तरी सुखोपभोगे पुण्यनाश होता जन्मास मागुतीये. आणि अधिक मास स्नानी तो पाही एकदा ज्या लोकासी जाई तेथुनी पुनश्च मही ठाई जन्म न येच कदापि. प्रिये अधिक मास स्नानाहुनी पवित्र काही न मिळे शोधिता जगत्र. हे सर्व पापनाशक विचित्र सर्वत्र मान्य असे. इतर कृत्यांचे नाही कारण
हेची करीते सर्व पाप दहन, जैसा महाप्रदीप्त कृशान इंधने संपूर्ण जाळीतो. हे सर्व प्रकारे हितकारी जन्ममरणाचे फेरेवारी, याने ही सर्व ही नरनारी मुक्त सर्वत्री सत्वरी होतात. ऐसे हे अधिकमास स्नान, निस्सिमयाचे महिमान, विधी शिवकी सहस्त्रवदन नव्हेत समर्थ वर्णावया. परी केवळ लोकहितार्थ प्रिये, म्या तुझ कथिले किंचित, याची या श्रवण पठने त्वरित पापे समस्त लोपती. आणि आधिव्याधी जाती हरुण सकळ कामना होती पूर्ण, ऐसे सांगुनी स्नान महिमान पुनश्च भगवान बोले पै. प्रिय अधिकमासी नित्यस्नान, न घडे तरी करावे त्रिदिन, तयाचेही फळ संपूर्ण वर्णू कवण शकेल. सर्व सुखधन दीर्घ जीवित, निरोगता सुकीर्ती बहुत, स्वर्ग मोक्ष इत्यादी समस्त क्रमे लाभत येणेंची. ऐसी हरीची ऐकुनी वाणी, पद्मा म्हणे हो चक्रपाणी, पुनः पुनः मी प्रश्निते म्हणून रागमनी न धरावा. भक्त कामना पुरविणे हेची प्रभूचे मुख्य करणे, म्हणून प्रभो मी निर्भीडपणे ऐसे आता विनविते. अधिक मासीच्या त्रिदिन स्नानेंसी, कोणासी गती मिळाली कैसी, ती साध्यंत कथा ऋषिकेशी सांगा मजशी दयाळा. विधिवत स्नान महिनाभर करणं शक्य नसेल त्यांनी कमीत कमी 3 दिवसांचं विधिवत स्नान करावं. आवळ्याचं चूर्ण वगैरे लावून अगोदरच्या आपण अध्यायामध्ये पाहिलं. आता लक्ष्मी माता विचारते, 3 दिवसांचं अधिक मास स्नान यापूर्वी कोणी केलं 3 दिवसांचं, आणि त्याचं त्यांना काय फळ मिळालं ते मला सांगा. ऐसे ऐकुनी शारंग पाणी, म्हणे प्रिये क्षिरोनंदिनी, अद्भुत कथा तुझ लागुणी, सांगते साजणी ऐकतू. दक्षिण देशी अतिपवित्र गोदावरी नदीचे तीर, तेथे पैठण नामे सुंदर एक नगर आहे पै. तेथे चातुर्वर्ण समस्त स्वस्वधर्मे वर्तती सतत, श्रुती स्मृती सदाचारयुक्त असती पंडित सर्वही. ऐशा त्या नगरी पूर्वी आचार प्रिय स्वधर्म पालक, धर्मशर्मा नामक ब्राह्मण राहत असे एक. तो अत्यंत वृद्ध बुद्धिमान सज्जन मान्य महाविद्वान, श्रद्धापूर्वक नियमे अनुदिन स्वधर्माचरण करीत असे. तो कदाचित काल पर्यये वहिला अधिक मास प्राप्त जाहला, जेथींच्या स्नाने सर्व जीवाला महत्पुण्य प्राप्त होय. दक्षिण देशी गोदावरी नदीच्या तीरावरती पैठण तीर्थक्षेत्री राहणारे धर्मशर्मा नामक ब्राह्मण आहेत. तो त्या धर्मशर्म्याने मनात चिंतिले की काय करावे. येथ वृद्धत्वामुळे ह्या अधिक मासात नित्य स्नानार्थ शक्ती नाही. तरी मासांती जरी त्रिदिन यथाविधी स्नान करीन, अधिक मास हा अघनाशन स्नाने विण दवडू नये. यथाशक्ती धर्माचरण करावे, ऐसे श्रुती वचन म्हणून शक्त्यनुसार मी त्रिदिन स्नान करीन ह्या मासी. सिंधुजे ऐसे त्या धर्मशर्म्याने निर्धारिले स्थिर बुद्धीने, पुढे मलमासांती बहुप्रीतीने त्रिदिन स्नान आरंभिले. गौतमी माझी यथाविधान 2 दिवस सारिले स्नान. तृतीय दिनीही प्रत्युषी उठून गौतमी लागून पावला. स्नान करून या नित्यवत शुद्ध कमंडलू जलपुरीत हस्ती घेऊन स्वग्रहाप्रत जावया त्वरित पातला. धर्मशर्मा ब्राह्मणांनी 3 दिवसांचं स्नान करावं याच्यासाठी उदक सोडलंय. 3 दिवसांचं स्नान करतायत. 2 दिवसांची स्नानं झाली, 3ऱ्या दिवसाचं स्नान करून येत असताना वाटेत काय घडलं बघा. स्नान करून या नित्यव्रत शुद्ध कमंडलो जलपुरीत हस्ती घेऊन स्वग्रहाप्रत जावया त्वरित परतला. ती अरुणोदयाची शुभवेळा, नक्षत्र प्रकाश मंदावला. तै मार्गे जाता त्या ब्राह्मणाला प्रेत भेटला अवचित. तो क्षुधाकुल अत्यंत घोर, नेत्र जैसे खदिरांगार, धमनीयुक्त शुष्क शरीर कापवी थरथर सर्वदा. पेटता महावृक्ष खुंट, तैसा तेजे दिसे विकट, कराल जिव्हा दाढात सदट सखोल पोट दरी जैसी. पिंगटवर्ण बाबर झोटी, अति भयानक रुळे पुष्टी. वारंवार हस्तची पेटी, हृदयपटी ताडितसे. वारंवार मुख पसरित हाहाकार शब्दे गर्जत. ऐसा भयंकर अत्यंत भयानक भूत होता पै. तया पाहुनी तो ब्राह्मण अत्यंत हळू बोले वचन, अरे तू ऐसा भयानक महान आहेसी कोण सांग मज. ती विप्रवाणी पडता करणी, आणि तदृष्टीपात होता क्षणी. त्या प्रेतासी किंचित ज्ञान होऊनी विवेकही मनी उद्भवला. मग तो प्रेत हस्त जोडून धर्मशर्म्याप्रती नमस्कारुण, अतिविनये सूक्ष्म वचन बोलता झाला साक्षेपे.
धर्मशर्मा घरी निघाले असताना एक पिशाच त्यांच्या समोर आलंय, अतिशय भयंकर असं. आणि त्या विप्रांनी विचारलंय, तू कोण आहेस? तो गर्जना करतोय, हाहाकार करतोय. धर्मशर्म्यांनी विचारलेली ती त्यांची वाणी ऐकली, त्यांची सात्विक वाणी ऐकली आणि त्याला वाणी उद्भवली. आणि तो नमस्कार करून त्यांना सांगायला लागला की मी कोण आहे. हे भगवन विप्रेंदवरा, सांगतो ऐके मम समाचारा, सकळ जनांते भीती देणारा, ऐसा मी खरा प्रेत आहे. आमचे भक्षण निंद्य फार, दुर्गंधी किळस देणार, आणि स्मशानादी स्थाने थोर, तेथे निरंतर वास काम्हा. छिद्र पाहुन या लोकांसी पिडावे, हेचे काम आम्हासी अत्यंत दुरात्मा मानसी अहर्निशी वसतसे. परी त्वदृष्टी पडली मजवरी, आणि कानी पडली तव वैखरी, तेणे म योगे मम अंतरे किंचित ज्ञान उद्भवले. आणि विवेकही झाला उत्पन्न, म्हणून प्रार्थितो कर जोडून, तरी दयाळा कृपा करुण मज लागून उद्धरी. त्या पिशाच्याने आपला उद्धार करा म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करतोय धर्मशर्मा ब्राह्मणांकडे. जे का सकळ पुण्यकारक आणि सर्व पापांचे नाशक, ते तव दर्शन अलोलिक आज मज देख लाभले. तरी आता सत्वर निश्चयसी, उत्तम सौख्य होणार मजसी. ऐसे तो पिशाच धर्मशर्म्यासी, आणि विनयेसी बोलतसे. तव धर्मशर्म्याच्या हृदयी कृपा उपजली प्रेताविषयी, दीनदयाळुत्व संतांठाई सर्वदा पाही बसतसे. कैसाही माह आपापी असून, जरी कार्य घेल संतांसी शरण, तरी ते तत्काळ कृपा करुण तया लागून उद्धरती. ऐसा सत्पुरुषांचा स्वभाव, तेथे उच्च नीच हा नाही भाव. यक्ष राक्षस पिशाच मानव इत्यादी सर्व समत्यांसी. असो तो धर्मशर्मा ब्राह्मण दीन दयाळू असे म्हणून, त्या प्रेताविषयी कनबाळून बोले वचन तयासी. अरे प्रेता, तुझ हे असले प्रेतत्व कोणत्या पापे आले? हे जर सांप्रत ज्ञान असले, तरी तू पहिले सांग मज. त्या सर्व पापांचे निवारण मी यथाशक्ती करीन जाण. हे ऐकून त्या प्रेताची तत्क्षण पूर्वस्मरण जाहले. अरे तुला आठवत असेल तर सांग, नेमका तू कोण आहेस? नेमकी तू पूर्वजन्मी काय कर्म केलेली आहेस, आणि त्यामुळे तुला ही पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे, ते जर तुला आठवत असेल तर सांग. मग तो जोडून उभय हस्त विनये बोले धर्मशर्म्या प्रत. हे दयार्णवा, मी पूर्वजन्मात पापे बहुत आचरलो. स्वर्णादी बहु अस्ति चोरिल्या, परदारा असंख्य धर्शिल्या. अनेकविध सुरा सेविल्या, कुमारी भोगिल्या बलात्कारे. ब्राह्मण घात बहुत केले, द्रव्यलोभे बाळक वधिले. इत्यादी नाना पापांचे आगळे पर्वत केले म्या येथे. पुढे आयुष्याती यमदूताही मज दृढ बांधुनी लवलाही. नेवुनी यमपुरी ठाई नरकडोही टाकिले. तेथे अनंत संवत्सर नरक दुःखे भोगुनी फार. आता मज हे प्रेत शरीर अत्यंत घोर दिले असे. येथेही कोट्यवधी नाना म्या भोगिल्या घोर यातना. परिपापाचा परमार जाणा मज दिसेना अद्यापि. किंवा ज्यापेक्षा हे चांगले तव दर्शन मज लाभले. तस्मात पापांचे परतीर भले मिळाले ऐसेही दिसत आहे. ऐसे प्रेताचे ऐकिता वचन तो धर्मशर्मा दयाळू ब्राह्मण म्हणे रे प्रेतत्वत पाप संपूर्ण नाशितो जाण आतांची. ऐसे बोलणी विप्रे सत्वरी काय केले ऐके सुंदरी. श्रीहरी ते स्मरुणी अंतरी उदक करी घेतले. त्याने पूर्ववृत्तांत सांगितला. पूर्वजन्मामध्ये जे करायला नको ते मी सगळं केलं, आणि हे त्याचं सगळं ऐकलं. आणि ब्राह्मणाने आपल्या हातामध्ये ते कमंडलूमधून आणलेलं पाणी आपल्या हातावरती घेतलं. ऐसे बोलणी विप्रे सत्वरी काय केले ऐके सुंदरी. श्रीहरी ते स्मरुणी अंतरी उदक करी घेतले. आणि स्वय अधिकमास त्रिदीन जे यथाविधी केले स्नान. तत्पुण्यदानाचा संकल्प करून सोडिले जीवन प्रेत हस्ती. हातावरती घेतलेलं पाणी यथाविधीचे स्नान केलेलं होतं. अधिक मासामध्ये 3 दिवसांचं व्रत केलं होतं. त्या पुण्यदानाचा संकल्प करून त्याच्यावरती ते पाणी शिंपडलं. ऐसे ते पुण्य मिळता समस्त दिव्य रूप झाला तो प्रेत. मग वंदुनी त्या ब्राह्मणा प्रत स्तवू लागला आनंदे. तो नाना भोगी परिपूर्ण आणि अप्सरागणी संकीर्ण. ऐसे येथे अत्युत्तम विमान स्वर्गीहून उतरले. दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि नमस्कार केला. एवढ्यात स्वर्गातून एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं विमान त्याला नेण्यासाठी आलं.
तया माझी तो बैसुनी तत्क्षणी भावे स्तवित विप्रा लागुणी त्वत्प्रसादे निर्जर भुवनी आनंदे पावता जाहला. इंदिरे अधिकमासी त्रिदिन स्नान करिता ऐसे पुण्य मग 30 दिवस अनुदिन करिता कवण वर्णिलते. ऐसे ऐकुणी सिंधुनंदिनी म्हणे, हे भगवंता चक्रपाणी तुमची ही साधू तुल्यवाणी ऐकुणी धणी न पुरेच. तरी आता कृपा करुणा आणिक सांगा स्नान महिमान. ऐसे ऐकुनी या नारायण पुनश्च सांगू लागला. ती कथा परम पवित्र पुढच्या प्रसंगी होईल विचित्र. तरी श्रोती देवनी श्रोत्र एकाग्र चित्ते ऐकिजे. इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पाद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर एकविंशाध्याय गोडः. इति एकविंशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री भगवान वैकुंठ विहारी इंदिरेसी म्हणे, वो सुंदरे पूर्वी मरुदेशा माझारे विचित्र एक वर्तले. सप्तशत महाक्रूर प्रेत अधिक मास प्रभावे झाले मुक्त. ती कथा अत्यंत अद्भुत सांगतो समस्त ऐकतू. पुढची कथा भगवान श्रीहरी लक्ष्मी मातेला सांगतायत. या अधिक मासाच्या प्रभावाने 700 अशाच प्रकारची पिशाच कशी मुक्त झाली त्याची कथा सांगतो. मरुदेशी गोकर्ण पर्वत तत्पार्श्वभागी अति विस्तृत शिवपुरी नामे सर्व विख्यात एक नगरी आहे पै. ती सर्वदा शिवासी प्रिय रथ्या चत्वरी अति रमणीय प्रासाद गोपुरी आश्चर्यमय अमरालयची जैसे की चतुर्वेदी सकळ ब्राह्मण तेथे सर्वदा वसती जाण. क्षत्रिय वैश्य शूद्र संपूर्ण स्वाचार संपन्न वर्तती. तैसेची अन्य जातीचे लोक सत्यवादी असती. सखळिक श्रौत स्मार्तादी कर्मे अनेक यथाधिकार आचरती. ठाई ठाई श्रुतिघोष सदा चालत असे. विशेष शास्त्रचर्चा ही आसमास रात्रंदिवस होत असे. प्रतिमंदिरांतूनही सतत भगवत भजने कीर्तने होत. पुराण श्रवणाची तो मात काय तेथ वर्णावी. सर्व जातीचे सर्व लोक स्वस्वधर्माईची वर्तती. देख अधर्माचा लेशही एक कोणीही तेथे नाचरती. ऐसी ती शिवपुरी उत्तम तेथे सदाचार संपन्न परम. ऐसा कोणी विप्रदास नाम शूद्र एक राहतसे. तो सदा स्वनामानुसार विप्रदास्यत्व करी साचार. आणि तयाची स्त्री शुभ सुंदर विप्रदासी नाम तियेचे. ती साध्वी पतिपरायण भ्रताराज्ञाच मानी प्रमाण. ऐसी ती उभयता अनुदिन धर्मे करुण वर्तती. तो कालपर्यये कदाचित अधिक मास जाहला प्राप्त. जो का पुरुषोत्तमासी सतत प्रिय अत्यंत असे पै. तै त्या शूद्रे स्वस्त्री सहित विप्राज्ञा घेऊन यथोक्त अधिक मासे नित्य स्नानार्थ आणि दानार्थ आरंभिले. गोकर्णगिरीचा पायथा चांग नाना धातू विचित्र सुंदर. तेथे सारणेश्वर नामे अभंग लिंग रूपे शिव आहे. तो स्मरण मात्रे दुःख पाप दैन्यांसी सारुणी तारितो. संसारियांसी म्हणून सारणेश्वर ऐसी संज्ञा तयासी झाली असे. त्या सारणेश्वरा सन्निध आहे. गोकर्णी नामे गंगा आहे. जियेच्या न स्नाने लवला आहे. पापे सकळ लोपती. सारणेश्वराच्या प्रित्यर्थ तया सन्निध राहुनी सतत. तेथे येत्या शिवभक्तांप्रत अनुग्रह करीत सर्वदा. तियेच्या तिरी करिता वसती. सकळ आधी व्याधी लोपती. आणि सर्व जगा माझी ख्याती होऊनी मुक्ती लाभते. ऐशा त्या पावन गंगेत विप्रदासे स्वस्त्री सहित अधिक मासा माझी यथोक्त नित्य स्नान चालविले. स्त्री सहित स्नान करून सारणेश्वराचे करावे पूजन. ऐसे नित्याचरिता जाण अधिक मास पूर्ण जाहला. विप्रदास नावाचा ब्राह्मण आणि त्यांची पत्नी विप्रदासी नावाची ब्राह्मणांची सेवा करावी आणि एका अधिक मासामध्ये गोकर्णाच्या ठिकाणी सारणेश्वराचं जे मंदिर आहे तिथे स्नान करावं गोकर्णी नदीमध्ये आणि सारणेश्वराची पूजा करावी असं महिनाभर त्यांचं व्रत चालू आहे. स्त्री तै त्या विप्रदासे यथाबुधी गोकर्णी तिरी शिवसन्निधी यथाशास्त्र उद्यापन विधी परमभक्तीने संपादिला. न्यायानुवर्ती सदाचार संपन्न ऐशा सपत्निक विप्रा लागून वस्त्रालंकार दक्षिणा प्रदान देवनी पूर्ण तोषविले. आणि जोडून या करद्वयास दीनवाणी प्रार्थिले त्यास. अहो स्वामी मी आज तुम्हास श्रमा अपार दिधले. ती अत्यंत दरिद्री मी अत्यंत दरिद्री पामर. परी तुम्ही स्वल्प संतोषी द्विजवर. तरी कृपा करुणी मजवर क्षमिजे सत्वर दयाळी. ऐशी विप्रदासाची वाणी ऐकता ते द्विज तोषुनी
तयासी आशीर्वाद देऊनी स्वसदनी पावले. मग तो विप्रदासही स्त्रीसहित यावया निघाला स्वग्रहाप्रत. तव मार्गी सप्तशत प्रेत तया अवचित भेटले. ते सकळही अत्यंत कोपी महाकाय भयानक रूपी. सर्वदा सर्व कर्माक्षेपी महापापी असती पै. परी इंद्रे सांगू काय कालयोगे निःसंशय तयांच्या पापांताचा समय आणि शुभोदय पातला. म्हणून अवचित त्याला गुण तो साधू विप्रदास भेटून. तद्दर्शने अंतरी तत्क्षण किंचित ज्ञान उद्भवले. क्रूर भाव सकळ गेला परहिंसा स्वभाव पळाला. काम क्रोध मधादी ग्राम जळाला आणि उदेला सद्भाव. हे दोघेही विप्रदास आणि विप्रदासी आपलं हे व्रताचरण करून निघालेले आहेत घरी जायला. आणि तेवढ्यातच समोर त्यांच्या अतिशय क्रूर असणारी अशी 700 पिशाच्च समोर प्रकट झाली आहेत. दाढा चावतायत करकरा, त्यांच्यावरती त्यांना खाण्यासाठी धावतायत. आणि त्या विप्रदासांना भेटलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली त्या 700 पिशाच्यांना. क्रूर भाव सकळ गेला परहिंसा भाव पळाला. क्रोध मदादी ग्राम जळाला आणि उदेला सद्भाव. बहुतेक झाले शांतवृत्ती परिभयानक दिसती. मेषमुख कित्येक असती कित्येक दिसती करालास्य. कित्येक गर्दभमुख कित्येक उष्ट्राणन देख. गृध्रवदन कित्येक कित्येक भेक तैसे पै. वेगवेगळ्या प्रकारची त्या पिशाच्यांना मुख आहेत. कोणाचं मेंढ्याचं आहे, कोणाचं गाढवाचं आहे, कोणाचं गरुडाचं आहे. अशी मुख त्या पिशाच्यांची आहेत. भयानक दिसत आहेत. कित्येकांचे पादसान आणि एकांचे लंबायमान. कित्येकांचे मध्यमहान मृदंगा समान दिसताती. सकळ प्रेतांची उदरे सखोल क्षीण जैसी विबरे. लंबकृशादी नाना प्रकारे दिसती शरीरे भयंकर. कोणी करीती हाहाकार कित्येक करीती चित्कार. आणि कित्येक ते वारंवार सर्पवत क्रूर फुत्कारिती. जैसे का दग्ध महापादप तैसेची अत्यंत दुर्दर्श रूप. सखोल गर्त अथवा कूप नेत्र तद्रूप भासती. मोकळ्या पिंगट बाबर झोटी भयंकर रुळती पुष्टी. संध्या भ्रवर्ण श्मश्रूंची दाटी. सकळा ओठी दिसतसे. ऐसे ते अतिभयंकर प्रेत. दृष्टी पडतांची अवचित विप्रदास भार्या. अंतरात भय अत्यंत पावली. थरथरा कापू लागली नेत्रावरी झापड पडली. मग शंकरा ते हृदय कमळी स्मरुणी शिरली कुंजांत. परी विप्रदास अति गंभीर मार्गी तैसाची राहुनी स्थिर. म्हणे रे तुम्हा विकटाकार काय कोण समोर पातले ती. तयाची ऐकुणी भारती वन्ही शिखा गंजनामा प्रेताप्रती. त्या विप्रदास साधू शूद्राप्रती वंदुनी बोले सादर. विप्रदासी घाबरली आहे आणि मूर्छा येऊन पडली आहे. पण विप्रदास मात्र शांतपणे स्थिरपणे उभा आहे तिथे आणि विचारतोय कोण आहात तुम्ही. आणि त्यांचं ते विचारणं ऐकलं आणि त्यांच्यापैकी त्यांचा जो प्रमुख होता वन्ही शिखागंज नावाचा जो पिशाच्च होता तो बोलू लागला. हे साधुवर्या सांगू काय आजी आमुचा निःसंशय जाहला असे भाग्योदय. म्हणून पाय दिसले हे ह्या तव दर्शन मात्रेसी. आमुचे जाळोनी पापराशी किंचित ज्ञान उदेले मानसी. म्हणून तुझसी प्रार्थितो. आम्ही तो प्रेतनिंद्य भक्षक सर्वदा निंद्य कर्मकारक. अनेक पापांचे विधायक दुःखदायक सर्वांसी. ऐसे क्रूर स्वभावी समस्त सप्तशत संख्या आहोत. क्षुधा तृषेने पीडित सतत मरू मंडळात भ्रमतसो. कर्मपाशे सुबद्ध होऊन सदा दुःखचे भोगितो पूर्ण. परियाजी हे देखता चरण किंचित समाधान वाटले. साधुजन हे दिनवत्सल आम्ही पापी दीनदयाळ तरी कृपा करुणी. पापे समूळ निरसुनी आम्हा सोडवी. तुझ वाचुनी आम्हा रक्षिता. कोणी न दिसे भाग्यवंता. दुःखे भोगित फिरता फिरता फारची आता भागलो. तरी बा सत्वर कृपा करी. ऐसे प्रेतांची ऐकून वैखरी. विप्रदासाच्या विशुद्ध अंतरी कृपा लहरी उचंबळला. मग तये प्रेतमुक्तीविषयी ऐसा उपाय योजला पाही. स्वये अधिक मासा ठाई नित्य स्नान केले होते. त्यातून स्नान सप्तकाचे फळ सर्व प्रेतांसी दिधले सोज्वळ. तेणे योगे ते प्रेत सकळ झाले तत्काळ दिव्यरूपी. सकळ ही पापे लोपली तो तेथे दिव्य विमाने पातली. मग त्या माझी ती प्रेतमंडळी बसती झाली आनंदे.
आणि ते त्या साधू विप्रदासास नमितस्तवित गेले स्वर्गास. एवं त्या सप्तशत प्रेतांस स्वर्ग लोकवास लाभला. अधिक मासींचे नित्य स्नान तयाचा महिमा वर्णिल कोण. स्नानाच्याच पुण्ये जाण सप्तशत प्रेत उद्धरिले. येतीच्या एक स्नानाचाही अत्यद्भुतची महिमा राही. एतद्विषयी तुझ ये समयी पूर्वेतिहास सांगतो. विप्रदासांनी आपल्या अधिक मासाच्या महिन्याभराच्या स्नानापैकी 7 दिवसांचं पुण्य त्या 700 प्रेतांना अर्पण केलं आणि त्यांचे देह देखील उद्धरून गेले. विमानं आली त्यांना नेण्यासाठी. इथल्या स्नानाचं आणखी एक महात्म्य सांगणारी कथा सांगतो. म्हणाले श्रीहरी लक्ष्मीला सांगतायत. सौराष्ट्र देशा माझारी प्रभास नामक पुण्यनगरी सोमशर्मा हे नामधारी सदाचारी विप्रवसे. सौराष्ट्र देशामध्ये प्रभास नगरामध्ये राहणारे सोमशर्मा नावाचे ब्राह्मण अनेकविध उत्तम दाने दिधली असती द्विजांकारणे. वापिक उपाधी पुरते तयाने ग्रामोग्रामी बांधिली. कार्तिक स्नाने माघ स्नाने प्रतिवर्षी सारिली. विधीने अधिक मासही बहुप्रीतीने स्नानादी व्रती पाळिले. तीर्थयात्रा आटोपिल्या बहुत व्रतेही केली असंख्यात. ऐसा तो सद्धर्मे वर्ते सतत तो एक अद्भुत प्रवर्तले. कोणे एके दिवशी प्रभाती तो सोमशर्मा विप्र सुमती सरस्वती सिंधू संगमा प्रति स्नानार्थ त्वरित चालला. तो मार्गा माझी तयास उचित भेटला एक राक्षस. जयाच्या पाहुणे स्वस्वरूपास देवही त्रास पावती. पर्वताकार देह मोठा पिंगट वर्ण ऊर्ध्वजटा अत्यंत वक्र भ्रुकुटी विकटा कपाळी पट्टा शेंदुराचा. अति पसरट मुख थोर कराल जिव्हा लोंबे बाहेर. उभय ओंठ अत्यंत घोर दाढा वक्र नांगर जैसे. उभय नेत्र अति आरक्त जैसे खदिरा अंगार प्रदीप्त. गिरी गव्हरे खोल अत्यंत तैशा दिसत नाकपुड्या. विकृताकार महाहनुवटी उष्ट्रवत ग्रीवा लांब मोठी. वृक्षस्कंधापरी बाहुवटी तैशीच कटी मृदंगासम. पादतरी ताल वृक्षाकार भयानक लांब उदर. रात्रंदिवस क्षुधातुर दंत कर कर वाजवी. सर्वत्र निर्भय शूर अत्यंत हाहाकारे ओरडत. सकळ जीवांचा करी घात नरा सतत भक्षिपय. ऐशा त्या राक्षसा ते पाहून सोमशर्मा दचकला मनी. परी नृसिंहा ते स्मरुनी तत्क्षणी नावेक उभा राहिलासे. अशा त्या भयंकर राक्षसाला बघितलं आणि सोमशर्मा ब्राह्मण दचकले. पण मनामध्ये नरसिंह भगवंतांचं स्मरण चालू आहे. तब तो राक्षस ओरडत विप्रासी धरू धावला त्वरित. परी स्वस्वामर्थ्य न चले तेथ म्हणून विस्मित झाला. तो राक्षस त्यांना पकडण्यासाठी नरमांस भक्षण करणारा हा राक्षस आहे. तो त्या विप्रांना धरण्यासाठी धावतोय पण त्याला त्याच्या सामर्थ्याने त्या ब्राह्मणाला पकडता येईना. आणि तपस्ते जे जाज्वल्यमान ऐसे विप्राचे रूप पाहून राक्षसाच्या अंगी तत्क्षण किंचित विवेक उद्भवला. तैशीच लोपली दुर्मती. मग तो राक्षस सोमशर्म्याप्रती दंडवत करुणिया प्रणती जोडिल्या हाती विनवी पै. अहो स्वामी साधुपदेशेसी उत्तम योग साधला जासी. तेजा योगे इतर जनांसी दर्श होत जैसे. तैसे तपस्ते जे करुण अग्निवत तुम्ही जाज्वल्यमान म्हणून मज समदृष्टा लागून सर्वथा अदृश्य. तो मी तो बहुपापांचा पर्वत राक्षस जाती दुष्ट अत्यंत परिमद्भाग्ये. आज तुम्ही येत साधू प्राप्त जाहलेती. म्हणून मज राक्षसत्वी हे दर्शन झाले ये समयी. तरी आता दयाळी दबलाही दुर्गतीतून उद्धरावे. तुम्ही सत्पुरुष दया सिंधू दीनजनांचे केवळ बंधू. मी तो दीन पापी असाधू कृपा अगाध कीजिये. ऐसे राक्षसाचे वचन ऐकून तो सोमशर्मा ब्राह्मण स्वांतरी धर्मतत्वाचा पूर्ण विचार करू लागला. जरी मी आता ह्या निशाचरा निर्भत्सीन नाना तऱ्हा तरी हा येतुनी माघारा जाईल खरा अन्यत्र. परी हा दुष्ट सर्वत्र फिरत आला हिंसा करीत. ये चरिते पुढेही सतत करील घात जीवांचा. आणि आज याते मुक्त करिता हिंसा निवृत्ती होणी सर्वथा. दयारूप बहुपकृती करता धर्म ही माझा होईल. तरी आपण हेच करावे राक्षसाशी आता उद्धरावे. ऐसे विप्रे निश्चयुनी बरवे. हस्ती उदक घेतले आणि स्वकृत जे अधिक मास स्नान त्यातून एक स्नानाचे पुण्य
यथोक्त संकल्प करुण राक्षसा लागून अर्पिले. तेणे पुण्ये तो निशाचर तत्काळ झाला. दिव्य रूप धर तव देवगणी त्या विप्रावर पुष्पे सुंदर वर्षिली. आणि मांडिले तयाचे स्तवन म्हणती, भला भला रे तू ब्राह्मण. तुवा राक्षसा ते उद्धरून जीव संपूर्ण वाचविले. सर्वांवर तुवा उपकार केला. तू धन्य 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 भला. पुनः पुनः इत्यादी बोलून स्तविला तो विप्र. मग अतिसुंदर जे विमान नवरत्न खचित महान सुवर्ण किंकिणीयुक्त असून प्रकाशमान सूर्यापरी. त्या माझे सर्व भोग सते. किन्नर गंधर्व गण गाती. अप्सरा गण नृत्य करीती. पक्षी बोलती अतिमधुर. ऐशा सुंदर विमानी तत्क्षण त्या दिव्यरूपियासी बैसवून विमानासह देवगण स्वर्गभुवना चालले. तै तो दिव्यरूपधारी पुरुष स्तुतीपूर्वक वंदुनी विप्रास देवगणांसह स्वर्गास आनंदे जाता जाहला. त्या राक्षसाचा देखील त्यांनी उद्धार केला, जेणेकरून अन्य लोकांना जो त्रास होतोय त्याचा तोही नाहीसा होईल आणि हाही उद्धरून जाईल. आणि म्हणून उदक शिंपडून त्याला देखील मुक्त केलं. स्वर्गप्राप्ती झाली. इंदिरे ऐसे अधिक मासा ठाई. स्नानाचे फळ असे पाही. यास्तव हेची नारी नराही नाना उपायी आचरावे. जरी मानव जन्म पावून तेथे न करीती एकही स्नान, तरी तत्करींचे अमृत संपूर्ण गेले गळून जाणीजे. ऐसी स्नान महिमा कथा श्री विष्णूने कथिली तत्वता. आता एकांतरोपवास व्रता पुढील प्रसंगी सांगितले. पुढच्या अध्यायामध्ये श्री विष्णू एकांतरोपवास सांगणार आहेत, उपवास सांगणार आहेत. एक दिवस उपवास धरून दुसऱ्या दिवशी जे यज्ञामध्ये हविष्यान्न अर्पण केलं जातं, पवित्र अन्न, ते भक्षण करावं. असं एक दिवसाआड एक उपवास, अशा प्रकारच्या उपवासाचं व्रत कसं करावं विष्णू श्री लक्ष्मणांना सांगणार आहेत. इति श्री अधिकमास महात्म्य सार बृहन्नारदीय पाद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर द्वाविंशाध्याय गोडः. इति द्वाविंशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. हॅलो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एनाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एनाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एनाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एनाथ नारायण वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. एन वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. एनाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. एनाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. बजरंग बली की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, देवाधिदेवा मतप्रिय करा प्रभो केशवा. तुम्ही अधिक मासात स्नानाचा आघवा महिमा बरवा कथिलाती. आता देवा अधिक मासात करिता एकांतरोपवास वासव्रत
काय फल होते प्राप्त ते मज समस्त सांगिजे. आणि हे व्रत कोणी केले तयासी फळ काय मिळाले हेही मज लागी सगळे कृपे दयाळे सांगावे. ऐसे ऐकुनी वैकुंठनाथ म्हणे हे प्रिये अधिक मासांत करिता एकांतरोपवासक व्रत जे फल प्राप्त होते पै ते देवा लागी दुर्मळ. ऐसे आहे अत्यंत सोज्वळ एतद्विषयी तुझ निर्मळ एक इतिहास सांगतो. विंध्य पर्वताचा एक भाग अमरकंटक नामे चांग जेथे सिद्धगण हर्षितांतरंग सदा अभंग बसताती. तेथे शिवाच्या हस्तापासून महासरिता उद्भवनी नानागिरीसे भेदित जावनी समुद्रा लागुनी मिनिलिसे. तियेचे नाम सर्वदा सर्व त्रैलोक्या माझे प्रसिद्धा सिद्धचारणादि देवसुद्धा तिये ते सदा सेविती. जैसा साक्षात श्रीशंकर सर्वजनांसी कल्याण कर तैसीच सर्वत्र निरंतर असे शुभंकर सर्वाती. तियेच्या स्मरण मात्रेही सकळ पापे लोपते पाही महर्षी संघ नाना उपायी सेविते सदाही तियेते. ऐसी ती महानदी पवित्र तियेचे तीर रम्य विचित्र जेथे तरुच्छायेचे होनी छत्र दिवस रात्र न समजे. हंसकारंडवादी विहंग जेथे आनंदी वसती सुरंग आणि कमलादी पुष्पांची सुभग शोभा भंग सर्वदा. ऐशा त्या नर्मदा तिरी भृगु कच्छ नामे आहे नगरी जेथे मी शिव आणि गौरी सर्व देवांसह वसतसो. तये नगरी भृगु कुलोत्पन्न ज्योतिर्वेत्ता सदाचार संपन्न सत्यवादी कुशल शर्माभिधान एक ब्राह्मण राहात. तत्पत्नी नामे कुशावती स्वरूपे सुंदर महासती अत्युत्तम धर्मेती दंपती वर्तत असती सर्वदा. नर्मदा तीरावरती भृगु कुलोत्पन्न असणारे कुशल शर्मा आणि त्यांची पत्नी कुशावती राहत आहेत. तयासी जाहली एक कन्या स्वरूप सुंदर सर्वमान्या केवळ साक्षात श्रीच अन्या ऐसी धन्या त्रैलोकी. तियेचे मेधावती अभिधान ती उपवर होता तत्पितयान पद्मनाभनामा द्विजनंदन वर उत्तम पाहिला. वेदशास्त्र संपन्न होता मान्यता विशेष सर्वाठाई घटित पाहुनी ते समयी तिथी निश्चय पै केला. सालंकृत कन्यादान करुनिया लाविले लग्न 4 दिवस यथा विधान सोहळा संपूर्ण झाला. काही दिन श्वशुर मंदिरी राहिली असे ती सुंदरी अत्यंत प्रीती दोघांभितरी जडली जाण तत्काळ. क्षण एक वियोग व्यथा सोसवेना त्या उभयता तव दैवयोगाची विचित्रता ऐसे घडवून आली की. एकदा तो ब्राह्मण सुत नर्मदे माझी जळ क्रीडार्थ गेला असता मगरे त्वरित ओढून नेला पाताळी. विप्रसुत बुडाला म्हणून लोक हाक जाहली तत्क्षणी समस्त जन आले धावनी जनक जननी धावली. वक्षस्थळ ताडिती माता पिता आक्रोशत धावली. कांता श्वशूर धावनी उभयता हा हा म्हणून ओरडती. मृत्तिका घेऊनी स्ववदनी घालित ते ती कामिनी तियेच्या शोके सर्वधरणी उलोपा हे साचार. म्हणे हा देवा जगन्नाथा कोठवरी भोगू वैधव्य व्यथा कैसे प्राण ठेवू आता कोठे कांता गेलासी. बुडाले माझे सौभाग्य जहाज बोस पडली माझी सेज कोठे राजस गेले आज बोलू गुज कोणासी. ऐसे वारंवार बोलणं विलाप करी अति करुण मरणाहुनीही अति कठीण दुःख जाहले तियेसी. जीवनाविण मासोळी तैसी रात्रंदिन तळमळी नाना उपायी कदा काळी नयेन वाळी सुखाची. पुढे ती कदाचित एकांती बैसून या विचारी चित्ती आता दुःखे दिवस राती तळमळोनी काय उपयोग. तरी संसार भ्रमणोद्भव दुःख जेणे निरसले सकळिक ऐसे काहीतरी अलौकिक व्रत एक आचरावे. ऐसा निश्चय करुणी मने पित्यासी म्हणे ताता जयाने भव दुःख निरसेल निश्चयाने ऐसे काही व्रत सांगा. ऐसे कन्येचे ऐकुनी भाषित तत्पिता म्हणे तिये प्रत बाळे एकांतरोपवास व्रत अधिक मासांत आचरावे. त्या ब्राह्मणाची द्विजकन्या मेधावती जिचं नाव तिचं लग्न करून दिलंय. पण काही दिवस गेले आणि तिचा पती स्नानासाठी गेलेला असताना मगरीने त्याला ओढून नेलं. तो मरण पावला आणि त्यामुळे तिला माहेरी आणलंय. आणि ती वडिलांना विचारते ज्याच्यामुळे माझा उद्धार होईल असं एखादं व्रत मला सांगा. त्यावेळी वडील तिला हे एकांतर
उपवासाचं व्रत सांगतायत. तेणे सर्व पापांचे दहन, सकळ दुःखांचे निवारण आणि घोर भवसागर तरण होते जाण निश्चय. तया समपुण्य फलदायक उत्तम व्रत नसे आणिक ऐसे पित्याचे ऐकुनी वाचिक मेधावती आनंदली. पुढे अधिक मास प्राप्त होता ती कुशल शर्म्याची दुहिता एकांतरोपवास व्रतारंभिती जाहली. नित्य प्रभाती उठून नर्मदे माझे स्नान करून पुरुषोत्तमासी पूजन विप्रा लागून अर्चितसे. शयन करे भूमी ठाई एक दिन उपवासी राही एकांतरे हविष्यान्न खाई विप्रासी भजे सर्वदा. सुवर्णादिदाने बहुत नियमे देई ब्राह्मणा प्रत ऐसे रीती वर्तता सतत अधिक मास पूर्ण जाहला. तेव्हा ती येणे उद्यापन यथाविधी सारिले जाण इंदिरे. एवं प्रकारे करुण व्रत संपूर्ण संपादिले. आणि पुढेही प्रति अधिक मासांत त्याच रीती चालिवले व्रत ऐसे करिता तियेचे बहुत अधिक मास लोटले. तब ती विप्रकन्या मेधावती कालपर्यये कृश होऊनी अति नर्मदा जीवनी बहुप्रीती प्राण सोडिती जाहली. तो तेथे शिवदूती येऊनी ती येसी केले नेले कैलास भुवनी. तैती उमेची प्रिय साजणी श्रेष्ठ जाहली सर्वांत. आणि तेथे नाना भोग भोगून उमेच्या देही जाहली लीन. ते पुढे लोक सुखार्थ देवी होऊन काशीत येऊनी राहिली. तियेचे विशालाक्षी अभिधान ती स्मरण दर्शनादिके करुण सर्व जनांचे मनोरथ पूर्ण करीत जाण सर्वदा. आणि आरोग्यता शरीरा ठाई तैसाच अंती देते मोक्षही ऐसी ती मानवी असुनी पाही देवतामय जाहली. एकांतर उपवास तिने केला. असे आयुष्यभर जेवढे करता आले तेवढे केले. आणि त्यानंतर वृद्ध झाल्यानंतर नर्मदेमध्ये आपला देह संपवला. आणि त्यानंतर कैलासामध्ये तिला नेलं. शिवदूतांनी कैलासामध्ये नेलं. त्यानंतर उमेची अर्थात पार्वतीची प्रिय सखी झाली ती. आणि त्यानंतर पार्वती मातेच्या देहामध्येच विलीन झाली. आणि पुढे जाऊन काशीमध्ये ती देवता झाली. काशीमध्ये तिचं मंदिर आहे. हा केवळ अधिक मासेंच्या एकांतरोपवास व्रताचा प्रभाव असे पैसाचा ही मम वाचा सत्य जाण. प्रिय सर्वांपेक्षा अधिक मास पुरुषोत्तमासी प्रिय विशेष त्यात आचरिता नक्त व्रतास ऐसेची फळ लाभते. मेधावतीची सखी एक ब्राह्मणी होती कोमला नामक. तियेने अधिक मासी पुण्यकारक नक्त व्रत आचरिले. तेणे ती कैलासी पावली. गौरी शिवसंगे देवता झाली. पुढे लोक कल्याणार्थ भूतळी येऊन राहिली काशीत. तिचे मंगला गौरी अभिधान ती अद्यापि तेथे आहे जाण. सदा लोकांचे कल्याण करुण अंती मोक्षही देते पै. तिची मैत्रीण मेधावतीची मैत्रीण कोमला नामक ब्राह्मणी तिने सुद्धा असं अधिक मासामध्ये नक्त व्रत केलं. ती देखील कैलासी गेली आणि तिला देखील देवत्व प्राप्त झालं. मंगळा गौरी असं अभिधान तिला प्राप्त झालं. तिचं देखील मंदिर काशीमध्ये आहे. ऐसा अधिक मासाचा प्रभाव थोर म्हणून सकाळी त्याभितर नाना उपाय निरंतर स्नानादी कर्मे आचरावी. अधिक मासीचे पुण्य अद्भुत वर्णावया कोण समर्थ विशिव विधी शेषाधिकही तेथ होती तटस्थ सर्वही. हे सिंधुतनये पद्मालये आता फार काय सांगू प्रिय. अधिक मास सर्वार्थी हर आहे ऐसे निश्चये जाण तू. ते ऐकुणी क्षीरोद दुहिता म्हणे हे प्रभो श्री भगवंता. तुम्ही एकांतरोपवास कथा मज तत्वता कथिलीत. आता अधिक मासी केवळ विप्रसेवेचे काय फळ आणि ते कवणा लाभले. निर्मळ हे मज सकळ सांगे जाई. ऐसे श्रींचे वचन ऐकुणी श्री हरी म्हणे गे सिंधुनंदिनी विप्रसेवा फळ तुझला गुणी सांगतो ऐके सादरे. आता म्हणे लक्ष्मी मातींनी विचारलंय विप्रसेवेचं ब्राह्मण सेवेचं ब्राह्मण पूजेचं फळ मला सांगा. भरत खंडी विराट नामक पुण्यात्मा देश आहे एक. जेथे पुण्यवंत आणि धनिक सर्व लोक असती. ठाई ठाई अनेक तीर्थे पुण्यकारक असती. जेथे आणि बापी कुपादे नाना पुरते शोभेवंते त्या माझी. कोणीक राजाच्या पुण्य करुणी भगवंते प्रसन्न होऊनी तयासी वरदिधला म्हणून कदा दुर्भिक्ष नसे जेथे. ऐशा त्या विराट देशी सुरेख जो सह्याद्री पर्वतनायक तत्सन्निध महापूर नामक नगर एक आहे पै. त्या हा महापुण्यकारक शुभ देवांसही अत्यंत दुर्लभ. तेथे कलिंतही धर्म सुप्रभ चतुष्पादची राहील. आणि जेथे परशुराम जननी रेणुका असे कामदायिनी. तैसेची देव देवर्षी मुनी आणि शूळपाणी वसे जेथे. तैसेच सर्वदा चारी वर्ण स्वधर्मे जेथे वर्णिती
वर्तती जाण ऐसे महापुराभिधान नगर आहे योग्य जे. भरतखंडामधला विराट नामक देश ज्या ठिकाणी अतिशय पुण्यकारक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी परशुरामांची माता रेणुका माता आहे, देवर्षी मुनी शूळपाणी अर्थात शिवशंकर ज्या ठिकाणी वस्ती करून आहेत, त्या महापूर नावाच्या नगरामध्ये तेथे पूर्वी धनदास नामक राहत होता महाशूद्र एक. तो सर्व भावे सर्वदा देख विप्रसेवा करीत असे. आणि त्या नगरामध्ये धनदास नावाचा एक महाशूद्र राहत होता. तो विप्रसेवा करायचा नेहमी. धन भरपूर होतं. प्रिय यद्यपि तो हा धनिक आणि तद्दासही होते अनेक. तरी गर्वटा कुणी सकळीक स्वांगेच करी विप्रसेवा. तयांचे पाद प्रक्षाळने तयांची अंगणे सारविणे. तद्गृही सडा संमार्जन करणे अंगणी काढणे स्वस्तिकादी तैसीच धुवावी तद्वसने क्रय विक्रय करुणी देणे. अभ्यंगपूर्वक स्नान घालणे आणि रगडणे पाय त्यांचे. त्या ब्राह्मणांची मिळतील ती कामं, सगळ्या प्रकारची कामं हा प्रचंड मोठा धनिक असून देखील त्यांचं सारवण करायचा, त्यांचे पाय चेपून द्यायचा, स्नान घालण्याचं काम करायचा. अशी दोघंही नवरा बायको दोघंही ब्राह्मणांची सेवा करायचे. इत्यादी विप्रकार्य सकळ स्वांगेची करी सर्व काळ. आणि तत्पत्नीची सेवा निर्मळ स्वपत्नी हस्ते करवितसे. तयाची भार्या पतिव्रता एक स्वभावती उभयता नुल्लंघी कधी. पतिवचनार्थ धर्मपंथे वर्ततसे. तीही आपुल्या अंगे सतत विप्रस्त्रियांची सेवा करीत. जे जे मागते प्रिय वस्त ते पुरवी तयांसी. ऐसी ती उभयता दंपती विप्रकाजी धन वेचिती. परिवाचेन उच्चारिती सदा प्रीती विप्रांवरी. कठीण काळ पडताही चित्ती खेदन मानतीच काही. उल्हासयुक्त सर्वदाही गर्वही नाही तिळभर. इंदिरे फार सांगू काय तो धनदास शूद्रवर्य. साधा वया विप्रकार्य स्वधनव्ययही करीतसे. ऐसी तेने कापट्य रहित विप्रसेवा केली सतत. आणि त्याहुनी विशेषे अधिक मासांत स्नानादिपूर्वक संपादिनी. पुढे दैवयोगी त्याचे शरीर कुष्ठरोगे व्यापले समग्र. तेणे तो सर्व लोकांभितर निंद्य फार जाहला. अशी सगळ्या प्रकारची सेवा करणारा तो शूद्र सगळ्या प्रकारची सेवा केली, पण अखेरीस त्याला कुष्ठरोगाने ग्रासलं. कुष्ठरोग झालाय. लोकांनी त्याची निंदा करायला सुरू केलं. रक्त पुगळे रात्रंदिवस तेणे चित्त झाले उदास. म्हणे आचरता स्वधर्मास काय हा विनाश ओढवला. आता विप्रसेवा कैची मज शरीरी क्षीणता आली सहज. लोका माझी जाहली लाज आता काय वाचुनिया. नेणवे पूर्वकर्माचा ठेवा आता मरणची देगा देवा. पुढे वाचुनी निंद्य जीवा सुख कैसे होणार. विप्रसेवा न घडे हातून म्हणून तळमळे. रात्रंदिन सन्निध सोनी अपार धन आता काय कीजिये. ऐसा विचार करीत चित्ती आणि तयाची पत्नी मानवती. तिये करिता ही दिवस राती चिंता बहुत करीतसे. पुढे कालांतरे कदाचित एके सिद्धे येऊनी त्याप्रत कथिले की तू स्वस्त्री सहित उदयिक मृत्यू पावशील. आणि चिंता लागलेली होती. असं कसं झालं, एवढ्या प्रकारचं पुण्य करून देखील अंतसमयी असं कुष्ठाची लागण कशी झाली. आणि तसं असून देखील चिंता लागलेली आहे की आपल्या हातून विप्रसेवा ब्राह्मण सेवा होत नाही आहे. अशातच एक सिद्ध मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही दोघंही मरणार आहात. आणि विप्रसेवा प्रभावे करुणा आपुल्या स्त्री सह वर्तमान सुंदर विमानी आरूढन स्वर्गे जाशील तत्काळ. तुम्हाला नेण्यासाठी स्वर्गातून विमान येणार आहे. दोघंही तुम्ही उद्या स्वर्गी प्रयाण करणार आहात. ती सिद्धाची वाणी ऐकुनी धनदास हर्षला मनी. मग आपुल्या द्रव्याचे तत्क्षणी 3 भाग केले तयाने. हे समजल्याबरोबर लगेच त्या धनदासांनी आपल्या द्रव्याचे जे काही धन होतं त्या धनाचे 3 भाग केले. एक भाग ओपिला पुत्रास, द्वितीय दिला कन्या द्वयास, तृतीय भाग तो विप्रांस तीर्थी जाऊनी अर्पिला. ऐसे आपुले कोटी धन तयाने टाकले वाटून. द्वितीय दिनी स्त्रीसह वर्तमान स्वर्ग भुवना पावला. एक भाग आपल्या पुत्राला दिला, दुसरा कन्येला दिला आणि तिसरा भाग ब्राह्मणांना तीर्थावरती जाऊन त्याचं वाटप केलं. इंदिरे एवं प्रकारे सर्व द्विज सेवेचा असे प्रभाव. इह परलोकी सुख अपूर्व होते सदैव शूद्रांसी.
आणि विशेषे अधिक मासांत ऐसे विप्रांते सेवितात ते होऊनी पाप निर्मुक्त मोक्षाप्रत पावती तयासी नाही पुनरावृत्ती हे इंदिरे जाण निश्चिती ही पुण्यकथा पठती ऐकती तेही उद्धरती निश्चये. अधिक मासामध्ये विप्रसेवेचं त्याहूनही महात्म्य आहे. जे अशा प्रकारे विप्रसेवा ब्राह्मण सेवा करतील ते मोक्षाला प्राप्त होतील आणि जे कोणी ही कथा अत्यादराने सांगतील ऐकतील त्यांचाही उद्धार निश्चित होईल. इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पाद्माधार सज्जन श्रोते ऐकोत त्रयोविंशतितमाध्याय गौडः. इति त्रयोविंशतितमाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. लक्ष्मी म्हणे हो मतप्रिय करा देवाधिदेवा दामोदरा तुम्ही विप्रसेवेचा सारा महिमा बरा कथिलात. आता अधिकमासी निर्मळ कोणत्या दानाचे काय फळ ते साध्यंत विवरुणी सकळ मज दयाळा सांगावे. ते ऐकुणी वैकुंठनाथ म्हणे गे प्रिये लोकानुग्रहार्थ तव प्रश्नाचे उत्तर समस्त सांगतो ऐके साक्षेपे. दानाचं फळ काय ते सांगा म्हणते लक्ष्मी माता. जे कोणी अधिक मासांत उत्तम सुपात्र विप्राप्रत यथाशक्ती हे मदान देतात त्यांचे मनोरथ पुरती. सुपात्र विप्रा देता सुवर्ण देवतांसह तोषतो अग्न जन्मवरी दारिद्र्य दारुण न बाधेच कदापि. अधिक मासी देता गोप्रदान सकळ दुरिते निरसून गोलोम संख्या कल्प जाण वास होय ब्रह्मलोकी. सर्वजनी अधिक मासांत हेमादिदान द्यावे सतत तेणे योगे ब्रह्मलोक प्राप्त होईल जाण निश्चय. जो भक्तिभावे अणुप्रमाण द्विजासी देतो रजतदान तयाचे पितर संतोषुन मनोरथ पूर्ण करितात. ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्रासी देतो पवित्र तयासी रुद्राणी सह त्रिनेत्र सर्वत्र होतो पै. पद्मरागादी रत्नदान देता भूपतित्व येते हाता मौक्तिकाचे दान करिता भुक्तिमुक्ती लाभती. कंबलदाने पाप लोपते वस्त्रे चांद्रसालोक्य लाभते. औरणिक्यदान देता विप्राते भय निरसते सर्वही. ज्या काले जे महोपकारक त्या काली ते देता वस्त्राधिक स्वर्गाधिक नाना उत्तम लोक मिळतात देख निश्चयी. धान्यदान ते महादान मम प्रित्यर्थ अनुदिन श्रद्धे द्यावे विप्राला गुण सर्वार्थ साधन होय त्याने. अन्नार्थिया ते अन्न उपिता जलार्थिया ते जलदान देता अक्षय पुण्य येते हाता संशय सर्वथा नसेची. जे श्रद्धापूर्वक विप्राप्रत उपानह दान अर्पितात ते यमयातने विण त्वरित स्वर्गी जातात सुखाने. घृत किंवा घृतपात्र देता अक्षय सूर्यलोक ये आता तिलपात्राचे दान करिता लाभतो सर्वथा रुद्रलोक. वर्षभर पुरेल तुके धान्य वस्त्राभरणी संयुक्तान घृताधिक रसांसह वर्तमान अत्युत्तम घेऊनिया. आधी शिवासह मज अर्चुनी मग सदा रद्विजांसी पूजनी. तया अधिकमासी द्वादशी दिनी विशेषे दान देती जे. ते मानव कृतकृत्य होती हे प्रिये जाण सत्य त्या धान्य दाना परिपथ्य नसेची कृत्य संसारी. सशक्त किंवा अशक्त जनाने स्वहितेच्छू असेल तयाने कैशाही प्रयत्ने श्रद्धेने घृतदान देणे द्विजासी. घृतदानाहुनी श्रेष्ठ दान पृथ्वी माझी नाहीत जाण सप्तधान्यांचे करिता दान सप्तर्षी लोक लाभतो. सगळ्या प्रकारचं जे जे काही आपल्याला दान करता येण्यासारखं आहे ते करावं. किमान त्यापैकी एक तरी करावं. सोन्यापासून चांदीपासून तांब्यापासून घृतापर्यंत तुपापर्यंतचं दान सगळ्या प्रकारचं अन्नदान सांगितलं आणि त्या प्रकारच्या अन्नदानाचं त्या प्रकारच्या वस्तूंच्या दानाचं काय फळ मिळतं हे सांगितलंय. गोमूत्र रंग कृष्ण श्वेत हे तीन जातींचे तिळ समस्त मज आणि सर्व देवांप्रत सदा अत्यंत आवडती. म्हणून प्रिये तिलदान तिळाचं दान सांगितलंय. भक्तिभावे करुण किजे अनुदिन अधिक मासी तो विशेषे जाण नित्य नियमाने करावे. ससुवर्ण तिलदान करिता अभिष्ट सिद्धी होय सर्वथा. अधिक मासी नित्यदान परता नियम नसे शुभकारक. घृतैलादी पदार्थयुक्त शुद्ध शर्करा पाके निर्मित बालाप्त जनास आनंदे देत ऐसे लाडू करुणिया. ते अधिकवासी भगवत प्रित्यर्थ स्नान करोणी विप्रासी देत तयांसी साक्षात गोलोकनाथ प्रसन्न होतो निश्चये. आणि नाना वस्तू निर्मित मधुर घृतपक्व मोदक सुंदर
प्रीत्यर्थ अधिक मासा भीतर विप्रा लागी अर्पितोज. तयाची सर्व कार्ये जगती निर्विघ्नपणे सिद्धीस जाती. तैसीच अंती मोक्षप्राप्ती होते जाण निश्चये. इंदिरे फार काय सांगू काही, दानाहुनी श्रेष्ठ काही नाही. आणि ते इतर कर्माहुनी पाही पृथ्वी ठाई सुसाध्य असे. म्हणून सर्वी सर्वत्र जगती दानची द्याव करावे जाण निश्चिती. दाने देवही वश होती मग नर तेथे काय असे. दाने सुकीर्ती होय सर्वत्र दानेची सुख इह परत्र. दाने धन धान्य पुत्र पौत्र मिळती सुमित्र दानेची. दाने सकळ वांछा पुरती दानेची सर्व पापे लोपती. दाने सकळ रोग निरसती चतुर्वर्ग प्राप्ती दानेच. चारही प्रकारचे पुरुषार्थ या दानामुळे प्राप्त होतात. म्हणोची प्रिये जगे मानवे सर्वदा दान करावे. आणि विशेष तो अधिक मासी व्हावे नित्य दान द्यावे अवश्यची. कारण की मानवांप्रत अन्य कालाहून अधिक मासांत सर्वदा सर्वदान जनित फल बहुत लाभते. सकळ व्रत सकळ दाणे सर्व जप होम देवार्चने आणि सर्व मास याहुनी गुणे विशेष काय अधिक मास. यात स्नान व्रत दीपदान गोपूजन आणि विप्रार्चन इत्यादी कवण्याही प्रकारे पूर्ण व्याजही व्रत करीतीजे. यातील ज्या ज्या प्रकारचं करता येईल त्या त्या प्रकारचं व्रत करावं, दान करावा. स्नान व्रत दीपदान गोपूजन आणि विप्रपूजन तयांचे सकळ पापराशी नाश पावती समूळेसी. आणि यमतयांच्या दृष्टीसी न पडेची जाण निश्चय. अधिक मास व्रतोत्पन्न जो दैदिप्यमान पुण्यकृशान तेणे शतजन्मा पापवने सघन जळून भस्म होताती. सर्वेश्वर्येच्छू मानवास जैसा पुरुषोत्तम मास पावन असे पै विशेष तैसे इतर नच काही. सहस्त्र अश्वमेध यज्ञी की वाजपेय शत प्रमाण. जरी त्रैलोक्या माझी महान पावन आहेत सत्यची. तरी त्या महायज्ञा लागून अधिक मासीचे जे एक दिन तयाच्या षोडशांशा समान योग्यता जाण नसेची. गंगा गया कांची पुष्कर रेवा मही शिवा कुरुक्षेत्र यमुना चंद्रभागादी पवित्र असते सर्वत्र क्षेत्रतीर्थे. परितो अधिक मासान सम तेथे लागती बहुत श्रम. येथे अनायासे परम वैष्णव पद पाविजे ते. अधिक मासी जे करीती स्नान तै जन्मफळ मिळविले पूर्ण. या परी सर्व गुण संपन्न नसे आन काहीच. येथे धरुणी उपोषण व्रत पुरुषोत्तमा प्रति पूजित ते होऊन पाप निर्मुक्त वैकुंठी सतत बसताती. अधिक मास व्रता समान त्रिजगी नाही काही पावन. ज्ञाने आचरिता पूर्ण चतुर्वर्ग फळ लाभते. जो वरी नाही अधिक मास प्राप्ती तो वरी मेदिनी पापे गर्जते. यमयात नाही तैसेच रीती तो वरी ख्याती मिरवितसे. सुभूमीस पेरता बीज जैसे असंख्य होय सहज किंवा अमृतवल्ली सतेज असंख्यांकुरी विस्तरे. की लाविता दुर्वांकुर एक वेगे तयाचे होती अनेक. तैसे अधिक मासेचे अलौकिक पुण्य सकळिक वाढते. म्हणून सकळी सर्व भावे अधिक मास व्रत आचरावे ऐसे सांगता श्री माधवे लक्ष्मी तया ते विनवित. अहो देवा अधिक मास व्रता यथाशक्ती भावे आचरिता. कैसे काय फळ ये हाता ते मज तत्वता सांगिजे. ते ऐकुनी चक्रपाणी लक्ष्मीसी म्हणे हे सिंधू नंदिनी एतदर्थ तुझ लागुणी पूर्वेतिहास सांगितो. पूर्वी अरुंधती आणि गिरिसुता यांचा संवाद चालला असता गिरिजे लागे वसिष्ठ कांता जोडुनी हस्ता विनवित. पुढे विचारलं अधिक मास व्रताचं आणखी काय फळ मिळतं हे मला सांगा. त्यावेळी महालक्ष्मीला महाविष्णू सांगतायत. एकदा अरुंधती वसिष्ठ कन्या अरुंधती आणि पार्वती माता यांचा संवाद चाललेला होता. त्यावेळी अरुंधती माता विचारते पार्वती मातेला म्हणे ओमे सर्व मासांतील व्रते तुला तुवा कथिली सकळ. आता अधिक मासांत निर्मळ काय करावे सांगिजे. ऐसे ऐकून या पार्वती म्हणे गे साध्वी अरुंधती अधिक मास व्रताचे तुझ प्रति वृत्त सांगतीये ऐकपा. एकदा मी पतीसहित बैसले असता आनंदात मनमाता मेना येवनी मजप्रत स्नेहे बोले लागली. एकदा मी शिवशंकरांशी बोलत बसलेली असताना माझी आई मेना येऊन मला सांगू लागली अगे बाळे तू मजपासून उत्पन्न झालेली असून स्वकीय प्रभावे त्रिभुवनी विख्यात झाली आहेस. आणि तुझ्या योगे हे चराचर विख्यात झाले साचार. परिमत प्रीती असोनी तुझवर मज तिळ मात्र लाभ नाही. तू
सर्व प्रसिद्ध त्रिजगती माझी तो गृहांतची ख्याती, तुझे नाम सर्वजन गाती माझे न जाणती कोणीच. आई सांगते, मेनावती सांगते आहे की तू माझी कन्या आहे, सर्व जगामध्ये तुझी ओळख आहे, सर्व जग तुला ओळखतं, पण मला कोणीच ओळखत नाही. तुझी सगळीकडे ख्याती झालेली आहे. जेथे कोठेही तू राहसी तेथे ब्रह्मादी स्तविती तुझसी, मी पावले महास्थानासी तरी कोणीही मजशी बोलेना. मास पक्ष पर्वे आणि दिन तव व्रती व्यापिले संपूर्ण, सर्व काळ ही सुव्रती जन तव पूजन करिताती. परी मम मस्तकी कोणीही कदा न घालिती पुष्पक एकही, तरी त्वन माता मी जगाठाई असोनी काय उपयोग. तुझी आई असून काय उपयोग माझा? मला कोणी एक फुलही अर्पण करत नाही. वर्षाचे 360 दिन तव व्रती गेले व्यापून, मदर्थ नाही अर्धघटी प्रमाण, काय हे मोठे मदभाग्य. काय माझं भाग्य आहे? 360 दिवस वर्षाचे सगळे दिवस तुझंही व्रत करतात लोक, पण माझ्यासाठी अर्धघटिका सुद्धा कोणी देत नाही. पार्वती म्हणे गे अरुंधती ऐशी मातेची ऐकुनी भारती, मी किंचित सोनी तिज प्रती बोलिले वचन ऐकते. अगे माते मेनके मजसी ऐसे लावणी का बोलसी, यद्यपि सकळ बारा मासी मज अहर्निशी पूजितात, तरी धार्मिक ऐशा अधिक मासात मज कोणी नाही पूजित, आणि अन्य सर्व क्रियाही तेथ टाकी जेतात सकळिकी. यास्तव माते मी अधिक मासी व्रत करुणी पूजिन तुझसी ऐसे बोलणी, पुढे त्या मासी व्रते ती ऐसी पूजिले. ऐसे शिवेचे वचन ऐकुनी अरुंधती म्हणे गे कल्याणी, ते त्वत्कृत व्रत मज लागुणी कृपा करुणी सांगतू. अधिक मासामध्ये माझी कोणी पूजा करत नाही असं पार्वती माता सांगते आहे, पण एका अधिक मासामध्ये मी माझ्या मातेची व्रत करून पूजा केली. ते कसं काय व्रत केलं हे अरुंधती विचारते आहे पार्वती मातेला. ते मला सांग. अत्यंत धार्मिक अधिक मास तो न व्हावा कदापि वौस, तरी तेथींचा नियम विशेष विवरुणी मज सांगतू. ऐसी अरुंधतीची वाणी ऐकून या श्री भवानी म्हणे गे ऋषी पत्नी साजणी, उत्तम विनवणी केलीस, तरी प्रति अधिक मासी जे व्रत करावे ते सांगते यथार्थ. मी मेना मातेच्या ख्यात्यर्थ हा मास तिये अर्पियेला. अधिक मास शुक्ल तृतीये दिनी शुक्ल वस्त्र परिधान करुणी, गुरुच्या आज्ञेने पूर्वांनी व्रत नियम घेईजे. मग सुशोभित शुद्ध स्नानी पवित्र पालाश काष्ठासनी, दत्तुर फळे 5 ठेवणी देवता स्थापन कीजिये. नानालंकारी मंडित ती पतिपुत्रांसह गजावरुती, बैसली ऐसी मेनेची मूर्ती मेणाने सुंदर करुणिया. यथाविधी पूजा करावी, त्यासाठी आसन वगैरे द्यावं, यथाविधी सांगितलेलं आहे. मेनेची मूर्ती, मेणाने मूर्ती तयार करावी. ती 5 गौरींसह वर्तमान त्या पालाश काष्ठावरुणी वसनी ठेवून विप्रवचने यथाविधान प्रतिष्ठापन करावे. पाद्यार्घ्य गंध पुष्पादिक उपचार अर्पावे. सकळिक निरांजन दीप अनेक यथाशक्ती उजळावे. वित्त 60 विण प्राप्त भावे अर्पावे. नाना पदार्थ मासपर्यंत खंडित एक दीप स्थापावा. सखये अधिक मास पूर्ण होत पूर्ण, तोवरी की जे ऐसे पूजन, आणि एक भुक्त व्रताचरण प्रतिदिन जाण करावे. ऐस परी नसेल देही शक्ती, तरी ते की जे आदी अंती तेणे शक्तीहीनासी निश्चिती संपूर्ण फल लाभते. ज्याला उपवास करणं महिनाभर शक्य नसेल त्यांनी सुरुवातीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस उपवास करावा. ऐसे रीती व्रत आचरण अंती करावे. उद्यापन मेनेची सुवर्णमूर्ती करुण यथाविधान पूजावी. मग पुरोहित ब्राह्मणासी पूजुनी सर्वोपचारेंसी, ते मेनेची स्वर्णमूर्ती त्यासी दान कीजिये विधाने. सुवर्णाची मूर्ती करावी, त्याची पूजा करावी, आणि ती ब्राह्मणांचं पूजन करून ब्राह्मणांना अर्पण करावी. मग पाद्यार्घ्यादी उपचार, नाना वस्त्रे नाना अलंकार इत्यादी बहु सादर 5 विप्र पूजावे. आणि सदार बहु विप्रांप्रती भोजन घालीजे. यथाशक्ती ऐसे करिता व्रताची पूर्ती यथा सांग होतसे. अरुंधती गे या व्रताप्रती अधिकमासी ज्या आचरती, तयांसी सुख सौभाग्य संतती अखंड निश्चिती लाधते. हे मेना व्रत अति पावन मज आनंदकारक पूर्ण, म्हणून सर्वे साक्षेपी करुण अधिक मासी आचरावे. अधिक मासामध्ये मेनाव्रत कसं करावं हे सांगितलंय अरुंधतीला. ऐसे गौरी अरुंधती प्रत
सांगती झाली मेनाव्रत तेची इंदिरे म्या समस्त तुझ लागी वर्णी येले. ऐसे बोलणी घन सावळा अन्य कथा सांगू लागला ती परम सोज्वळा पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर्विंशतितमाध्याय गूढः. इति चतुर्विंशतितमाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमो हरये नमो हरये नमः. एकदा पुन्हा नाम घेऊया. घ्या.